मराठी सिनेमा मागे पडतोय की त्याला मागे पाडलं जातंय? मराठी चित्रपट सृष्टीचा सर्वात मोठा शत्रू कोण? मुंबईवरून ज्यावेळेस आमच्या सगळे मटेरियल घेऊन येणारी गाडी त्याचा पाठीपाठी झालेला असेल ही फार मोठी घटना होती. अण्णा हजारेंनी असं सांगितले की जाऊ तिथं खाऊ हा चित्रपट, माझ्या 1000 सामान्यांचं काम हा चित्रपट करतो. OTT मुळे आणि किंवा डिजिटल प्लॅटफॉर्म्स मुळे मराठी सिनेमांना फायदा झाला की त्याचं नुकसान झालं? आणि अचानक मला आदल्या दिवशी फोन आला पवारसाहेबांच्या PA की साहेब उद्या नाटक पाहायला येत आहेत. 1 आठवड्यापूर्वी एका मातेकरूने त्यांच्यावर हल्ला केला होता. आमची बस सोलापूर टोल नाका होता, सोलापूरच्या अगोदर त्या टोल नाक्यावरच बंद पडली. जवळजवळ आपण म्हटलं 200 चित्रपट तयार होतात, परंतु त्यातले 80 चित्रपट हे आलेले समजत नाही, लोकांपर्यंत पोहोचत नाही. लक्ष्मण बेर्डेंना लोक आमंत्रण द्यायचे की सर तुम्ही आमच्या हॉटेलला या जेवायला, पण तो माणूस एवढा कलाप्रेमी आणि बॅकस्टेजच्या लोकांसाठी काम करणार होता की ते म्हणायचे मी येईल, पण माझ्यावर जे 100 लोक आहेत त्यांना तू जेवण देणार का? तर AI मुळे तुम्हाला काय वाटतं, कलाकारांच्या संधी वाढतील की कलाकारांच्या संधी कमी होतील? मराठी सिनेमा मागे पडतोय की त्याला मागे पाडलं जातंय? मराठी चित्रपट सृष्टीचा सर्वात मोठा शत्रू कोण? कलाकारांना न्याय का मिळत नाही? OTT मुळे फायदा झाला की नुकसान? आणि पुढच्या 10 वर्षात मराठी सिनेमा भारताचं नेतृत्व करू शकतो का? पण आजचा संवाद फक्त मराठी सिनेमाच्या समस्यांपुरता मर्यादित नाही. गेली 3 दशकं मराठी चित्रपट, नाटक, लोककला आणि लावणीच्या क्षेत्रात काम करताना त्यांनी अनेक कलाकारांसोबत काम केलं, अनेक चित्रपट आणि नाटकांची निर्मिती केली आणि या संपूर्ण प्रवासात पडद्यामागे घडणाऱ्या अनेक घटना जवळून पाहिल्या. आज आपण त्यांच्या याच प्रवासातील काही आठवणी, कलाकारांचे किस्से, नाटकांच्या आणि लावणीच्या कार्यक्रमाच्या पडद्यामागच्या गोष्टी आणि मराठी इंडस्ट्रीच्या भविष्याबद्दल त्यांचं स्पष्ट मत जाणून घेणार आहोत. नमस्कार, आपण पाहत आहात इंडिया लीडर आणि मी आहे सिद्धी कदम. बारामती जवळील संसर गावातून सुरू झालेला प्रवास, फर्ग्युसन कॉलेजमधील शिक्षण, 1997 मध्ये पांडव एंटरप्राइजेसची स्थापना, मराठी नाटक, चित्रपट, लोककला आणि लावणी, सांस्कृतिक क्षेत्रात सातत्यानं केलेलं काम, जाऊ तिथे खाऊ, मास्तर एके मास्तर, डंक्यावर डंका, संत वामन भाऊ यांसारख्या चित्रपटांची निर्मिती, रंगभूमीवरील विविध नाटकांची निर्मिती आणि आज अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी. इंडिया लीडर मध्ये मनपूर्वक स्वागत करूया अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष आदरणीय श्री मेघराजराजे भोसले यांचं. सर, इंडिया लीडर मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. सर, सगळ्यात आधी आपण सुरुवात करूया तुमच्या सुरुवातीच्या फेज पासून, जिथून तुम्ही सुरुवात केली की मेघराजराजे भोसले हे नाव तर महाराष्ट्राला परिचित आहेच, पण स्वतःच्या शब्दात सांगायचं झालं तर मेघराजराजे भोसले नक्की कोण आहे? मी स्वतःबद्दल सांगायचं म्हटलं तर मी अतिशय सामान्य फॅमिली मधून आलेला एक वारकरी संप्रदाय. माझे आई वडील स्वतः माळकरी आहेत, त्यामुळे एक सांप्रदायिक वातावरणात लहानपणापासून वाढलेला, एका छोट्या इंदापूर तालुक्यातील संसर या छोट्या गावात वाढलेला, बारामती तालुक्यातील सोमेश्वर या गावात जन्मलेला एक सर्वसामान्य मुलगा हा मेघराज भोसले. आणि यातूनच मी जे काय घडलो ते माझ्या आई वडिलांचे आशीर्वाद, माझे संस्कार, माझ्या जन्मगावाचे संस्कार, ज्या गावात वाढलो तेथील संस्कार आणि आपल्या जवळच्या मित्रांनी दिलेलं प्रोत्साहन, त्या मार्गातून जो घडला तो मी मेघराजराजे भोसले. सर, तुमच्या उत्तरातून तर तुमचा प्रवास प्रखरपणे जाणवतोच आहे आणि तुम्ही तुमच्या गावाचा पण त्यात उल्लेख केला. तर संसर सारख्या छोट्या गावातून येऊन आता जेव्हा आपण मागे पाहता तेव्हा असा कुठला टर्निंग पॉइंट वाटतो की बाबा हा, इथून माझं आयुष्य चेंज झालं? आपल्याला नेहमीच वाटतं की ग्रामीण भागातील मुलांमधून काही करण्याची जिद्द नसते किंवा त्यांना प्रोत्साहन मिळत नाही, परंतु असे काही प्रसंग त्या वयात आपल्यामध्ये येतात ज्यावेळेस आपल्याला काहीतरी आयुष्यामध्ये बदल करायचा असतो
मात्र तो तो जो एक पिरियड असतो, या पिरियड मध्ये आपण तो करणं गरजेचं असं मला वाटतं. असे अनेक प्रसंग माझ्या आयुष्यात घडले. मी ज्यावेळेस मी शालेय जीवनात होतो, त्यानंतर माझे माध्यमिक शिक्षण आणि नंतर उच्च माध्यमिक साठी मी पुण्यामध्ये आलो. परंतु हा निर्णय अतिशय महत्वाचा होता की ज्यावेळेस मला संसारमधून पुण्यामध्ये यायचं होतं. घरातील साहजिकच माझा थोरला भाऊ बहीण हे बाहेर होते. त्यामुळे मी एकटाच तिथं होतो गावी. त्यामुळे आई वडिलांची साहजिकच इच्छा होती की मी त्यांच्याबरोबरच राहावं. तिथंही शिक्षणाचा भरपूर स्कोप होता. परंतु मला कुठेतरी एक पुण्याचं एक आकर्षण होता की निश्चित पुण्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला काहीतरी मार्ग सुचेल. कारण आपल्याला नेहमीच माहिती होतं की ज्यावेळेस स्कूल किंवा ज्युनियर कॉलेज हा असा पिरियड असतो की त्यावेळेस तुमचा करिअरचा त्यावेळेस फिक्स फोकस नसतो, मार्गदर्शन नसतं तुमच्याकडे. आपल्याला काय करायचं एवढं आपला एक फोकस नसतो ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा. आणि यातून आपण वेगवेगळे विचार करत असतो. कधी आपल्याला आज वाटतं हे व्हावं, उद्या वाटतं त्या क्षेत्रात जावं, असे वेगवेगळे विचार असतात. परंतु अशा काहीतरी एखाद्या कॉम्पिटिटिव्ह शहरामध्ये आल्यानंतर जिथे अनेक विद्यार्थी पूर्ण आपला एम पकडून ध्येय त्यांचं फिक्स असतं आणि त्या दृष्टीने काम करत असतात. तर अशा मुलांबरोबर जर आपण पुढचं शिक्षण घेतलं तर निश्चित आपला फायदा होईल. तेव्हा माझा सर्वात एक चांगला निर्णय होता की मी संसदमधून पुढील शिक्षणासाठी पुण्यामध्ये येणे आणि फर्ग्युसन कॉलेज सारख्या कॉलेजमध्ये शिक्षण घेणे हा माझा त्यावेळेचा महत्वाचा निर्णय होता. सर, तुमच्या बोलण्यातच फर्ग्युसन कॉलेज सारखा उल्लेख येतोय. तर फर्ग्युसन कॉलेजमध्ये जेव्हा तुम्ही शिक्षण घेत होता तेव्हा तुम्हाला असं बॅक ऑफ द माइंड कधी वाटलं होतं का की बाबा पुढे जाऊन आपल्याला मराठी चित्रपट सृष्टीची जबाबदारी आपल्या खांद्यावरती येईल वगैरे? ऍक्च्युली त्यावेळेस पाहिलं तर मी नुकताच संसदमधून पुण्यामध्ये आल्यानंतर जेव्हा फर्ग्युसन मध्ये शिक्षण घेत होतो तर त्यावेळेस अतिशय टॅलेंटेड मुलं होते, ऍक्टिव्ह होते, भरपूर त्यांना फॅमिली बॅकिंग होतं. अशा विद्यार्थ्यांमध्ये आणि फोकस होते. अशा विद्यार्थ्यांमध्ये हॉस्टेलमध्ये राहून आपण करिअर करणं हे तर पहिले तर 1-2-4 महिने तर आम्हाला ते कळण्यातच गेले म्हणजे. परंतु सातत्याने मुलांमध्ये राहिल्यामुळे आणि हॉस्टेलमध्ये अनेक महाराष्ट्रातील मुलं माझ्याबरोबर राहत होते आणि त्यांच्या वेगवेगळ्या विषयावर ते काम करत होते. त्यांना करिअर करायचं होतं. आणि ज्यावेळेस मी ग्रॅज्युएशन करत होतो, पॉलिटिक्स मध्ये मी ग्रॅज्युएशन केलं. हे करत असताना मला कळलं की आता आपण कुठल्या तरी एक क्षेत्राची निवड केली पाहिजे. निश्चितच वेगवेगळे मार्ग डोळ्यासमोर होते. परंतु त्या काळात या कलाक्षेत्रात येण्याचा असा कुठला दृष्टिकोन नव्हता. कलाक्षेत्रात आमच्या फॅमिली मधलंही कुणी नव्हतं. मी पूर्वीपासून सांगितलं की आम्ही एक सांप्रदायिक वातावरण असलेली फॅमिली होती. त्यामुळे भजन, कीर्तन, वाचन या गोष्टी होत्या. परंतु ज्यावेळेस फर्ग्युसन मध्ये जे विद्यार्थी होते नाटकात काम करायचे, पुरुषोत्तम करण्यासारख्या स्पर्धेत भाग घ्यायचे, नंतर साहित्य सहकार असेल आमच्या या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून सतत ऍक्टिव्हिटी होत होत्या आणि हॉस्टेलमध्ये असल्यामुळे आम्हाला भरपूर वेळ मिळायचा. अशा वेळेस सिनियर सोनाली कुलकर्णी या माझ्या फर्ग्युसन मध्ये होत्या आणि त्या सातत्याने सांस्कृतिक क्षेत्रात काम करत होत्या. आमचा कुठलाच उद्देश नव्हता त्या क्षेत्रात जायचं, परंतु हा मुलगा सुद्धा काहीतरी करू शकतो किंवा याला एक लिडरशिप जमते त्या माध्यमातून काही डिपार्टमेंटला मला निवडलं होतं. मी फर्ग्युसन कॉलेजचा हॉस्टेलचा सुद्धा सुपरिटेंडेंट होतो 3 वर्ष. नंतर साहित्य सहकार जे आमचं होतं त्याचाही प्रमुख होतो. अशा रीतीने की जेणेकरून याला कुठेतरी गुंतवून ठेवायचं म्हणून माझ्यावरती जबाबदारी टाकली की बाबा चला आहे तर हा लीडर आहे तर याच्याकडे जबाबदारी दिली म्हणजे हा पार पाडेल. अशा मार्गातून मी त्या क्षेत्राची माझी जवळीक निर्माण झाली आणि त्यातून परत आवड निर्माण झाली की अरे हे लोक किती छान करतात, आपण सुद्धा करू शकतो. परंतु उपजत असा कुठला कलागुण नव्हता अंगामध्ये. त्यामुळे आपण अभिनेता किंवा इतर टेक्निकल विभागात लगेच काही करू शकत नाही. तर निर्मिती क्षेत्रात आपण उतरू शकतो हा एक दृष्टिकोन तयार झाला आणि यातूनच माझ्या या करिअरची सुरुवात झाली. त्याला मुख्य कारणीभूत आहे फर्ग्युसन कॉलेजचं वातावरण. म्हणजे सर त्या काळात तुम्हाला ह्याची कल्पनाही नव्हती की पुढे जाऊन हे सगळं होणार आहे. आणि म्हणजे 1997 मध्ये तुम्ही खूप मोठा निर्णय घेतला की पांडव एंटरप्राइजेस सारख्या मोठ्या गोष्टीची सुरुवात तुम्ही केली. तर त्या काळामध्ये हे स्टार्ट करणं म्हणजे
तुमच्या डोक्यात काय होतं आणि ह्या गोष्टीला स्टार्ट करण्यासाठी काय काय संघर्ष तुम्ही केला किंवा काय काय आव्हानं तुम्हाला तुमच्या समोर आहेत? ज्यावेळेस मध्ये मी फर्ग्युसन मधून पास आउट झालो 95-96 ला, तर त्यावेळेस की आपण आमच्या मुलांमध्ये चर्चा चालायची की आपण सुद्धा एखादा प्रोग्रामचं प्रोडक्शन करू शकतो, निर्मिती करू शकतो. यातून आम्ही 1995 मध्ये एक संस्था तयार केली, 5 जण मित्र मिळून. पांडव 5 जण म्हणून पांडव नाव दिलं, पांडव एंटरप्राइजेस या संस्थेची स्थापना केली. यातून काय करावं तर आम्ही म्हटलं की मराठमोळ्या गाण्यांचा कार्यक्रम, मराठी लावण्या जे आपल्याला नेहमीच आपण गाडीमध्ये बसलो किंवा टेप रेकॉर्डरवर ऐकायला लागलो तर आपल्याला ऐकायचे वाटतात, परंतु लोक ते थिएटरमध्ये पाहिला किंवा विथ फॅमिली पाहू शकत नाही. त्याचं कारण काय तर आम्ही ज्यावेळेस अभ्यास केला लक्षात येते की लावणी ज्या प्रकारे चित्रपटात दाखवली जाते किंवा ज्या प्रकारे बनवली जाते तर ते प्रेझेंटेशन मध्ये काहीतरी चूक होते, तर त्यामुळं ती थोडी बदनाम झाली. परंतु हेच आपण चांगल्या प्रकारे प्रेझेंट केली तर त्याला चांगला रिस्पॉन्स भेटू शकतो, कारण आपल्याला ऐकायला छान वाटते आणि ते जर त्या प्रकारे प्रेझेंट केले तर पाहायलाही छान वाटेल. या माध्यमातून पहिला लावणी प्रधान कार्यक्रम पुण्यामध्ये करायचा आम्ही ठरवलं आणि याची सुरुवात 95-96 मध्ये झाली. रिहर्सल, कलाकार शोधणे, कशा प्रकारे बनवले आणि मला वाटतं 18 जुलै 1997 ला मी पहिला कार्यक्रम केला बालगंधर्व रंगमंदिरामध्ये. तो म्हणजे आमचा पांडव निर्मित चौफुला. ही माझ्या करिअरची सुरुवात आहे. म्हणजे सर तुम्ही सुरुवातीपासूनच रिस्क घेत आलात आणि ती रिस्क पुढे जाऊन आपल्याला तुमच्या चित्रपटात पण दिसली. तर आता आपण तुमच्या चित्रपटांच्या प्रवासाकडे वळूया. जसं की जाऊ तिथे खाऊ हा तुमचा एक गाजलेला चित्रपट आहे. तर त्या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान एखादा असा घडलेला किस्सा जो प्रेक्षकांनाही माहिती नाही, तो काय सांगाल? जाऊ तिथे खाऊ ही माझी पहिली चित्रपट निर्मिती आहे. म्हणजे चौफुला या लावणी प्रधान कार्यक्रमानंतर याने वेगवेगळे मराठी वाद्यवृंदांचे कार्यक्रम केले, मराठी लोककलांचे कार्यक्रम केले, नाट्य निर्मिती केली आणि सिरियल निर्मिती केली. यानंतर फुल लेंथ फीचर फिल्म ज्याप्रमाणे आपण म्हणतो, तर हा पहिला चित्रपट माझा होता. 2004-05 मध्ये मी त्याचं शूटिंग चालू केलं. तर अशामध्ये प्रामुख्याने नवीन प्रकार होता माझ्यासाठी. निर्माता म्हणून नवीन होतो मी. अतिशय तरुण वयात एवढा अनुभव नव्हता, त्यामुळं ह्याच्या स्क्रिप्ट पासून एक तर जाऊ तिथं खाऊ आम्ही ह्या कन्सेप्टवर येत नव्हतो. बरेच महिने आम्ही त्याच्यावर आणि प्रतापजी गंगावणे यांच्या बरोबर आम्ही सेटिंग करत होतो, स्क्रिप्ट शोधत होतो की पहिल्या निर्मितीला चांगली स्क्रिप्ट असावी. आणि एक दिवस अचानक प्रतापजी ज्यावेळेस आम्ही दिवसभर बसून ते रात्री सातारला निघाले आणि स्वारगेटला गेल्यानंतर त्यांचा रात्री 11-11:30 वाजता मला परत फोन आला की मला ती आपण जी रूम केली ती परत मिळेल का लॉजची. तर मला एक कन्सेप्ट सुचली, ते मी आता लिहितो आणि तुम्ही सकाळी या. त्यानंतर आम्ही गेलो आणि मग त्यावेळेस कारण आमची जी पहिली आम्ही संताजी धनाजी या विषयावर होतो, ज्याप्रमाणे नंतर मी शिवाजीराजे भोसले या चित्रपट आला त्या कन्सेप्टवर आम्ही फिरत होतो, परंतु आमचं एक मत होत नव्हतं. आणि मग त्यांना सुचलेली कन्सेप्ट ही जाऊ तिथं खाऊ, तर ती आमची पहिली निर्मिती. त्यामुळे तिथून मग स्क्रिप्ट, मग त्याला दिग्दर्शक, मग दिग्दर्शक काय असतो, कशा प्रकारे असतो, ते एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून काय काम असतात, प्रोडक्शन वाले काय काम करतात, या गोष्टीपासून सुरू शिकवतो. अनेक किस्से या चित्रपटात आहेत, कारण एवढे सिनियर्स मकरंद अनासपुरे आणि कुलदीप पवार त्यात मुख्य याच्यामध्ये होते, दीपाली सय्यद होत्या. हे करत असताना अनेक किस्से घडले. म्हणजे काही प्रसंगी दिग्दर्शक निर्मात्यामध्ये काही मतभेद व्हायचे, कलाकारांमध्ये मतभेद व्हायचे. अशा वेळेस पहिल्या चित्रपटामध्ये एक दिवस आमचे दिग्दर्शक नसताना एक दिवसाचं शूटिंग पूर्ण पार पाडावं मला लागलं. एक दिग्दर्शक म्हणून मला त्यात माझी भूमिका हे करावं लागली, कारण अचानक काही कारणास्तव दिग्दर्शक लोकेशनला नव्हते आणि आता झालं की आजचं शूटिंग कॅन्सल करायचं काय. परंतु पहिल्यापासून स्क्रिप्ट लेवलला, याच्या लेवलला मी काम होतो. टेक्निशियन इम्तियाज बारगीर आमचे डीओपी होते, तर ते म्हटले की बेगराजी काही हरकत नाही, तुमचा आता प्रत्येक अभ्यास झालेला आहे त्या गोष्टीवर, तुम्हाला माहिती आहे कशा प्रकारे शॉट डिव्हिजन केलेली, कसे शॉट घेणार आहे, हा सीन कसा शूट होणार आहे, आपले लोकेशनही माहिती आहेत, तर तुम्ही करू शकता त्या दिवसाचं काम. आणि कुलदीप पवार आणि बाकी कलाकारांनी सांगितलं की करू शकता. त्यामुळे त्या पहिल्याच पिक्चरला एक दिवसाचा दिग्दर्शक होण्याचं काम माझ्यावर आलं आणि ते मी पार पाडलं आणि ती शूटिंग आम्ही त्या दिवशी पार पाडलं.
तर आता मास्तरी के मास्तर या पिक्चरकडे येऊया. तर एक निर्माता म्हणून ह्या पिक्चर मध्ये तुम्हाला कोणकोणती आव्हानं समोर आलीत? यात प्रामुख्याने तसा हा चित्रपट सुरू करतानाच वेगळं होतं, कारण आतापर्यंत मी जे काम केलं तर त्यावेळेस फार सिनियर असे दिग्दर्शक किंवा कलाकार नव्हते की जेणेकरून परंतु मास्तर की मास्तर सुरू करताना म्हणजे मुळातच आमचे दिग्दर्शक संजय सुरकर हे फार मोठे दिग्दर्शक, त्यांचं नाव मोठं होतं, मोठे मोठे फिल्म करायच्या, त्यांच्या फिल्मचं बजेट मोठं असायचं. तर त्यामुळं संजय सुरकरांना घेऊन फिल्म करतोय हाच मोठा एक विषय होता की अरे तुम्हाला सगळे म्हणायचे की अरे तुला ते जमेल का सुरकरांबरोबर हे करताना, तर एवढे मोठे दिग्दर्शक आहेत तर आपण कशा प्रकारे करणार. तर ही असताना आमची पहिल्यापासून टीव्ही होती आणि त्यातूनच आम्ही सुरुवात केली. अशोक सराफांसारखी सुरेखा पुढची, दीपाली सय्यद अशा कलाकारांना घेऊन आणि मेन अशोक सराफांना घेऊन पूर्ण फिल्म करायचे. जास्तीत जास्त दिवस ते आहेत, त्यामुळे व्यक्ती कसे आहेत काय आपल्याला एवढा प्रत्यक्ष त्यांच्यावर कधी शूटचा अनुभव नव्हता, तर त्यांना घेऊन बरोबर करणं हे मोठं आव्हान होतं. आणि निश्चितच ज्यावेळेस चालू केलं त्यामुळं मला भीती होती की अरे बापरे होईल का सगळं, आपल्या पार होईल का आपल्या पूर्ण करता येईल का, परंतु ते निश्चितच एक चांगला अनुभव आम्हाला त्या चित्रपटातून आला. सर, एका प्रोजेक्टमध्ये आलेल्या अडचणींचा अनुभव आपल्या नक्कीच पुढच्या प्रोजेक्टमध्ये उपयोगाला पडतो. तर पुढचा मूवी आहे की दणक्या व डंका, तर त्याच्या शूटिंग दरम्यान अशी काही परिस्थिती आली होती का की ती परिस्थिती हाताबाहेर गेली आणि तुम्ही ती कशा प्रकारे मॅनेज केली? नाही, ज्यावेळेस आता पहिले 2 चित्रपट झाल्यानंतर आमचा तिसरा चित्रपट होता दणक्यावर दणका, तर यावेळेस बऱ्यापैकी आम्हाला कॉन्फिडन्स होता. आणि तसं पाहिलं तर ज्या प्रकारे आमची सुरुवात झाली आहे आणि पूर्ण आमच्या पार्वती भागातच त्याचं शूटिंग होतं, त्याच्यामुळे हा इझिली तर झाला चित्रपट. परंतु ज्यावेळेस काही फाईट सिक्वेन्स असतात, आतापर्यंतच्या माझ्या पिक्चरमध्ये तसे फाईट सिक्वेन्स नव्हते किंवा हा थोडा पैलवान किंवा अशा मर्दानी खेळ रिलेटेड होता. आणि अशामध्ये बाबा ही फाईट सिक्वेन्स कसे असतात काय होतं, अशात प्रसंग म्हणजे आमच्या शूटिंगच्या दरम्यानच आमच्या घेऊन येण्या एका गाडीचा झालेला ऍक्सिडेंट. मुंबईवरून ज्यावेळेस आमच्या सगळे मटेरियल घेऊन येणारी गाडी त्याचा पाठी झालेला ऍक्सिडेंट, ही एक फार मोठी घटना होती. तर अशा काही प्रसंगामुळं निर्मितीमध्ये अशा अनेक अडचणी येतात, परंतु त्यावेळेस आपण खंबीरपणे उभा राहून ते शूटिंग पाडणे हे फार गरजेचं असेल. कारण आपल्या उपस्थितीत 100 लोक आपल्यावर विसंबून असतात, दररोजचं त्यांचं प्लॅनिंग आणि ते मूर्त स्वरूपात आणणं. कारण ज्यावेळेस आपण म्हणतो की एखाद्या आपल्या परिचयाच्या ठिकाणी आपण शूटिंग करतो, जेवढं इतर आवश्यक गोष्टींसाठी ते चांगलं असतं, परंतु त्याचबरोबर आपल्याला ओळखीच्या लोकांकडनं पण बऱ्यापैकी त्रास होतो ऑडियन्सचा, म्हणजे चांगल्यासाठी होतो असा त्रास, म्हणजे इतर त्रास नाही, परंतु त्यांची इच्छा असेल आपला चित्रपट आहे, ह्या कलाकारांना भेटा त्या भेटा. तशा अनेक प्रसंग घडतात की ज्यामुळे काही असं वाटतं की अरे नाही अवघड आहे, आता कलाकार सुद्धा नाराज होण्याची शक्यता असते. तर अशा काही गोष्टी घडतात, तशा अनेक प्रसंग या चित्रपटादरम्यान घडलेले आहेत. सर, सगळ्या चित्रपटांकडे मागे वळून पाहताना आता जर तुम्हाला या सगळ्या चित्रपटांमधला एक चित्रपट निवडायचा आहे ज्याने तुम्हाला बरंच शिकवलं, एक निर्माता म्हणून बरेच अनुभव दिले, तर तो कोणता चित्रपट असेल आणि तो का? जाऊ तिथं खाऊचा इम्पॅक्ट माझ्या आयुष्यावर किंवा माझ्या या करिअरवर पडण्याचं कारण म्हणजे जाऊ तिथं खाऊ अशी फिल्म होती की आपण पाहिलं की 2004-05च्या वेळेस मराठी चित्रपट एक वेगळ्या पर्वात प्रवेश करत होता. अशामध्ये काही हिट पिक्चरची गरज होती आणि जाऊ तिथं खाऊ एवढा हिट झाला की तो सिल्वर ज्युबिली झाला. सिल्वर ज्युबिली म्हणजे सलग एका थिएटरला 25 आठवडे फिल्म होती प्रभातमध्ये, जी 4 शोने हाऊसफुल झालेला. आणि मला वाटतं कदाचित तो शेवटचा चित्रपट असेल त्यानंतर सिल्वर ज्युबिली कन्सेप्टच समजली, कारण सिल्वर ज्युबिली आता होतच नाही, कारण आपण एक सिंगल शो घेऊन चित्रपट रिलीज करतो आणि 8-15 दिवसात किंवा 2-3 आठवडे जातात. 25 आठवडे एखादी फिल्म चालणे ही फार वेगळं होतं, मोठी गोष्ट होती, ती घडली. त्याचबरोबर ही फिल्म पाहण्यासाठी अण्णा हजारेंसारखे व्यक्ती आले. अण्णा हजारेंनी असं सांगितलं की जाऊ तिथं खाऊ हा चित्रपट माझ्या 1000 सभांचं काम हा चित्रपट करतो.
एक चित्रपट त्या विषयावर कारण करप्शन विषयावर या चित्रपटात भाष्य होता. वीर चोरीला जाते याच्यावर भाष्य होता. तर त्यामुळे त्यांनी सांगितलं की या चित्रपटाच्या माध्यमातून हजार सभांमधून मी जे विचार मांडतो तो या चित्रपट काम करतो, त्यामुळे अतिशय महत्वाचा आहे. कारण त्यांनी मी आयुष्यात 2च चित्रपट पाहिले, एक तर अयोध्येचा राजा आणि त्यानंतर जाऊ तिथं हो. ही अतिशय आनंद गोष्ट वाटली की आम्हाला त्यांनी येऊन पूर्ण वेळ हा चित्रपट पाहिला. त्यानंतर अनेक मान्यवर म्हणजे विश्वास नांगरे पाटील साहेब तिथे झाले, ते सुद्धा म्हटले अतिशय योग्य गोष्ट तुम्ही म्हणलेली. कारण आपण नेहमी सांगतो की पोलीस डिपार्टमेंटवर आरोप होतात, पण डिपार्टमेंटच्या सुद्धा काय अडचणी असतात त्या सुद्धा आम्ही यात पाडलेले की एखादा आदेश दिला तर त्याबाबत डिपार्टमेंटला किती प्रॉब्लेम्स येतात ते निभावताना. तर या गोष्टी आणि असा चित्रपट की तो ज्यावेळेस कन्नडमध्ये तेलुगूमध्ये त्याचा रिमेक झाला, ही अतिशय अभिमानाची गोष्ट होती माझ्यासाठी की माझा पहिलाच चित्रपट सिल्वर ज्युबिली झाला. अनेक फेस्टिवलला त्याला नामांकन मिळालं आणि त्या चित्रपटाचं पुढं रिमेक वेगवेगळ्या भाषेमध्ये झाला. तर त्यामुळं त्याचा इम्पॅक्ट माझ्या आयुष्यावर फार होता. त्याला प्रसिद्धी चांगली मिळाली. सिल्वर ज्युबिली फिल्म झाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली. एक चांगला युनिव्हर्सल सब्जेक्ट मुळे त्याच्यावर हिंदी चित्रपट झाला, कन्नड झाला, तेलुगू झाला. ही अतिशय अभिमानाची गोष्ट माझ्या आयुष्यामध्ये. सर, चित्रपट बनवताना स्टोरी महत्वाची असते, पैसा महत्वाचा असतो, तंत्रज्ञान पण त्यासोबतच एक गोष्ट महत्वाची असते ती म्हणजे माणसं. आपण कोणासोबत काम करतोय ते पण फार महत्वाचं असतं. तर तुम्ही अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केलंय, तर सगळ्यात पहिलं लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यापासून सुरू करूया की लक्ष्मीकांत बेर्डे यांचा सेटवरचा स्वभाव कसा होता आणि प्रेक्षकांना माहित नसल्या त्यांचा एखादा किस्सा. आदरणीय लक्ष्मणजी बेर्डे सर यांच्याबरोबर मला स्टेज शो शेअर करण्याची संधी मिळाली. मी ज्यावेळेस पहिल्यांदा लावणीमध्ये कॉर्पोरेट आणला त्यावेळेस थम्सअप चौगुला म्हणून मी पूर्ण भारतभर वेगवेगळ्या भाषेमध्ये त्याचे कार्यक्रम करायचो. अशामध्ये कंपनीने सांगितले की एखाद्या सेलिब्रिटीला घेऊन करता येईल का. तर त्यावेळेस मी थोडा अभ्यास केला, सर्वे केला. असं लक्षात आलं की लक्ष्मण बेर्डे सारखा महाराष्ट्रात ग्रामीण भागात अतिशय प्रसिद्ध असलेला व्यक्ती तो स्टेजवर आला तर फार लोकांना आवडेल. बरोबर. आणि त्यावेळेस ऍक्च्युली त्यांची थोडी तब्येत ही होती, तो त्यांचा शेवटचा पिरियड होता आणि त्यामुळे ते अशी फिरत नव्हते, जास्त काही नव्हते, ज्यादा शूट करत नव्हते किंवा शोज करत नव्हते. परंतु मी त्यांना भेटलो आणि प्रियताईंना भेटलो की त्यांना सांगितलं की आमची इच्छा आहे की महाराष्ट्राची लोककला ग्रामीण भागापर्यंत पोहोचवायची आणि असंख्य लोकांना तुम्हाला भेटायची इच्छा आहे, तुम्हाला पाहायची इच्छा आहे, तर तुम्ही आमच्यामध्ये यावं, करावं. तर सुरुवातीला ते तयार झाले की ठीक आहे आपण काही 1-2 शो करू. परंतु ज्यावेळेस लक्ष्मीकांत बेर्डे पांडव निर्मित चौफुला विथ लक्ष्मण बेर्डे ही आम्ही चालू केला तर त्यावेळेस असं लक्षात आलं की प्रचंड प्रमाणात त्यात रिस्पॉन्स येऊ लागला. एका शोला 20-30 हजार लोक येत होते आणि पाहिल्यानंतर बेर्डे सरांना सुद्धा वाटलं की अरे माझ्या एवढी लोक प्रेम करतात. त्यानंतर आम्ही असंख्य प्रयोग शेवटचे बरोबर केले. त्यांची तब्येत ठीक नसताना सुद्धा ते यायचे आणि त्यात त्यांचा मोठेपणा वाटलं की असे अनेक किस्से घडले की लक्ष्मण बेर्डेंना लाखो ते लोक येऊ लागले आणि त्यावेळेस ते कळेकरी मला मी आतापर्यंत फक्त पुणे, मुंबई, कोल्हापूर असंच फिरायचो, पण एवढ्या ग्रामीण भागामध्ये एवढे लोक माझ्यावर प्रेम करतात त्यामुळे त्यांना फार भरून यायचं हे मी जवळून पाहिलेलं आहे. अशा वेळेस अनेक वेळा ते घरून काही काही आणता येईल त्यांना आलेल्या शाले असतील त्या लोकांना वाटप करणे, हे करणे. त्यांच्या बाबतीतचे अनेक किस्से आहेत त्यांच्या या शेवटच्या पिरियडमध्ये. आम्ही बऱ्याच वेळा पाहिले की लक्ष्मण बेर्डेंना लोक आमंत्रण द्यायचे की सर तुम्ही आमच्या हॉटेलला या जेवायला, पण तो माणूस एवढा कलाप्रेमी आणि बॅकस्टेजच्या लोकांसाठी काम करणार होता की ते म्हणायचे मी येईल पण माझ्याकडे जे 100 लोक आहेत त्यांना तू जेवण देणार का, तर मी येईल तुझ्याकडे. माझ्या बॅकस्टेजच्या माणसाला पण तू जेवण देशील का, तर मी येईल. अशी मोठ्या मनाची माणसं मला त्या माध्यमातून जवळून पाहता आली आणि लक्ष्मण बेर्डेंबरोबरचा तो शेवटचा पिरियड फार माझ्यासाठी शिकणारा किंवा आयुष्यात घडवणारा ठरला. सर, तुमच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये असा एखादा कुठला कलाकार आहे का की त्याच्या सुरुवातीच्या स्टेजलाच तुम्हाला त्यामध्ये एक स्पार्क दिसला होता आणि आता तो कलाकार खरंच खूप मोठा झालाय? असे अनेक कलावंत आहेत आणि जे मी सुरुवातीपासून पाहिलं तर हे प्रसार ओक सारखे कलाकार आहेत की त्या माझ्या
चौफुलामध्ये पण ते अँकरिंग करायचे. ते स्वतः चांगले गायक होते. रंगभूमीवरून तयार झालेल्या कलाकारांनी त्याच वेळेस वाटायचं की या कलाकारामध्ये निश्चित काहीतरी फ्युचर मध्ये चमकणारा कलाकार. आज पाहिलं ते कुठल्या स्टेजला गेलेले आहेत. तर असे अनेक कलाकार आहेत की ज्यांच्या सुरुवातीच्या काळामध्ये मला त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली आणि आज अतिशय मोठ्या स्टेजला ते आहेत. सोनाली कुलकर्णी, त्या दोन्ही सिनियर पण आणि ज्युनियर सोनाली कुलकर्णी पण, त्यांनाही मी सुरुवातीच्या काळात पायावर त्यांनी काम केलेलं आहे आणि आता मोठ्या प्रमाणात त्या काम करतात. तर अतिशय आनंद वाटतो. टिपाली सय्यद आहे, बरेच कलावंत आहेत यांची सुरुवातीपासून मी त्यांचं कामकाज पाहत आहे. एका मोठ्या कलाकारासोबत काम करताना एखादा असा प्रसंग घडलाय का की त्या टायमिंगला तो फार गंभीर वाटला होता पण आता त्याचा विचार केला की हसायला येतं? असे अनेक प्रसंग घडले होते की म्हणजे पर्टिक्युलर सांगायचं तर अशोक सराफ सर, जे अतिशय मोठे व्यक्तिमत्व आणि त्यांच्यावर चित्रपटात काम करताना संजय सुरकरांनी मला सांगितलं बाबा मामांना फार शांती लागते. एक तर बारामतीत शूटिंग आहे, तुमच्या गावी शूटिंग आहे, लोक येतील त्रास देतील. परंतु मी पहिल्या दिवसापासून असं ठेवलं की मामांना मी फक्त सकाळी एकदा भेटायचो, गेल्या गुड मॉर्निंग करायचो की मामा व्यवस्थित झोप झाली का, ब्रेकफास्ट केला का, हे. आणि संध्याकाळी पॅकअप झाल्यानंतरच फक्त त्यांना भेटायचो. त्यांच्यासाठी सेपरेट वेगळी खुर्ची असायची, वेगळं बसणं असायचं. भरपूर लोक शूटिंग पाहायला यायचे, परंतु मी कुणालाच त्यांना डिस्टर्ब करायला पाठवलं. त्या फॅमिलीतले लोक आले तरी मी पाठवून नव्हता. शेवटी मामांनीच एक दिवस संजय सुरकरांनी विचारला की मेघराज भोसले काय रस्त्यात आहे की नेमका माणूस दिवसभर असतो, लांबून बघत असतो, सगळी हे फक्त मला सकाळी विचारतो काय अडचण आहे का, संध्याकाळी जाताना विचारतो मामा दिवस कसा गेला, असं आहे. तर संजय सुरकर त्यांना म्हटले नाही, मी त्यांना सांगितलं होतं की मामांना जास्त आवडत नाही, त्यांना वाचनाची आवड आहे, एकांतात राहतात, शांतपणे सवड. आणि म्हटलं तुम्ही लोक एवढी मजा करता, दिवसभर हसत खेळत असता, गप्पा मारत बसता, किती लोक सेटवर भेटायला येतात, रात्री एकत्र जेवण करतात, मी एकटाच रूम मध्ये करत असतो. आता असं करू नका, तुम्ही पण मला तुमच्या ग्रुपमध्ये घ्या. तर अशा एक हे होती की आपल्याला वाटतं की व्यक्ती बघितल्यानंतर फार कडक असेल किंवा असेल, पण स्वभावाने फार चांगले असतात, कॉपरेटिव्ह असतात, त्यांनाही लोकांमध्ये मिसळायला आवडतं. परंतु लोक जास्त त्रास देतात म्हणून आपण प्रिकॉशन म्हणून ती काळजी घेतो, परंतु मनाने ते फार स्वच्छ आणि कोऑपरेटिव्ह असतात असं मला वाटतं. सर, हा सगळा तर तुमचा सिनेमाचा प्रवास झाला, पण तुमचं काम फक्त पडद्यापुरतं मर्यादित राहिलं नाहीये. तुम्ही रंगभूमीवरही फार काम केलेलं आहे. तर आणि असं म्हणतात की रंगभूमीची गंमतच आहे की तिथे रिटेक नसतो. तर तुमच्या संस्थेने अनेक नाटकांची निर्मिती केली आहे, तर त्यामध्ये असं कोणतं नाटक आहे का की त्या नाटकादरम्यान फार अडचणी आल्या? नाही, निश्चितच अतिशय चांगली आम्ही नाटक केली, महाराष्ट्रावर केले, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा केले. हे सर्वात करत असताना एक माझ्या कंपनीला टिपिकल माझा होता की कॉमेडी, पती सगळे उचापती, लंडनची सुनिंद्यात आणि मोहन, दोन बायका गंमत आहे का, जे ग्रामीण भागात आवडेल लोकांना, सर्वसामान्य काय असे होते. परंतु काशीराम कोतवाल सारखं नाटक करताना फार अडचण म्हणण्यापेक्षा एक दडपण होतं की एकदम मोठी कलाकृती, अनेक वर्ष चाललेलं नाटक, अनेक मान्यवरांनी केलेलं नाटक आहे, तर हे आपल्याला झेपेल का, करता येईल का. 50 कलाकारांचा संच, शिस्तबद्धपणा, सगळं टायमिंगला महत्व आहे. कारण कॉमेडी किंवा इतर नाटकामध्ये काही झालं तर आपण स्टेजवर ऍडजस्ट करू शकतो किंवा एखादी गोष्ट नसेल तर ऍडजस्ट करू शकतो, परंतु हे पूर्ण एक साचेबद्ध स्क्रिप्टनी बांधलेलं, संहिता बांधलेलं नाटक होतं. त्यामुळं अशा नाटकांचा प्रयोग करताना फार एक दडपण असतं, एक जबाबदारी असते. त्यातच एक आपण म्हणतो ना ऐतिहासिक कलाकृती, ज्याला बऱ्याच लोकांनी आवडल्या, बऱ्याच लोकांनी विरोध केला, बऱ्याच लोकांनी त्यांना कॉपरेट केलं, त्यांना मदत केली. अशा कलाकृती करताना एक मोठं दडपण असतं. ते दडपण माझ्यावर घाशीराम कोतवाल करताना होता. आणि त्यातच सर्वात मोठा प्रसंग म्हणजे की ज्यावेळेस अचानक एका प्रयोगात आमच्या आदरणीय शरदचंद्र पवार साहेब नाटकाला आले होते, तो प्रसंग मला आठवतो. यशवंतराव चव्हाणला पुण्यामध्ये आमचा प्रयोग होता आणि अचानक मला आदल्या दिवशी फोन आला पवारसाहेबांच्या पीएचा की साहेब उद्या नाटक पाहायला येत आहेत. तर मला वाटलं ठीक आहे, असं केलं. आणि त्याच वेळेस नुकताच त्यांच्यावर एक आठवड्यापूर्वी एका माथेपिरूने त्यांच्यावर हल्ला केला होता, त्यामुळे वातावरण अतिशय गंभीर होतं.
तर मला वाटलं हे वातावरण सगळं असताना अशा स्थितीत संपूर्ण महाराष्ट्र हळवळला होता की अशा प्रकारे त्या माणसाने हल्ला केला होता. आणि पवार साहेबांबद्दल फार रिस्पेक्ट आहे सर्वच कलावंतांचा, महाराष्ट्र नागरिकांचा. तर अशा वेळी हे एकदम वातावरण सोडून नाटक पाहायला कसे येतील. बरं. तर मला ते थोडं सिरियस वाटलं नाही की साहेब येतील का. परंतु ज्या दिवशी प्रयोग होता आमचा, संध्याकाळी प्रयोग होता, 9:30चा प्रयोग होता. आणि त्या दिवशी सकाळी परत 10-11 वाजता पुणे कमिशनर ऑफिस मधून फोन आला की तुमचा प्रयोग नक्की आहे का, कन्फर्म आहे का. प्रयोग तर कन्फर्म आहे, पण काय आहे. म्हटले नाही, पवार साहेब येणार आहे प्रयोगाला. मग मी थोडा सिरियस झालो की अरे बापरे, म्हटलं नक्की येणार आहे साहेब. म्हटलं हो नक्की येणार आहे. तर तुम्ही कधी येत आहे. तर म्हटलं आम्ही आहे दुपारपासून तिथेच आहे. मग त्यावेळेस डॉग स्पॉट त्यांचे सिक्युरिटीवाले आले. तर त्यावेळेस ते बोलले फक्त की कुठल्या मीडियाला बोलू नका, काही नाही, साहेब फक्त नाटक बघायचं नाही, ते येतील. तर आम्ही म्हटलं ठीक आहे, 9:30चं नाटक आहे, साहेबांना 9:20 9:30 पर्यंत आले चालेल, थोडं लेट झालं तरी आम्ही थांबू. परंतु किती लोकही पंक्च्युअल असतात किंवा काय घडलंय सगळं लोक चिंतित असताना सुद्धा साहेब उलट 1 तास अगोदरच आले, 8:30 वाजता झाले. आमच्या दृष्टीने फार गडबडतोय, आमची काहीच नव्हती तयारी. साहेब 8:30 वाजता आले, निवांत बसले, नाटकाबद्दल माहिती घेतली. आणि मला सगळ्यात त्यांनी कुटुंबाने विचारलं की एवढं मोठं नाटक तुला झेपतंय का, कसं काय करण्याची ताकद झाली किंवा कसे एवढ्या. आता कारण पवार साहेबांचं गाव काटेवाडी आणि माझं संसर गाव, आम्ही शेजारी आहे. आणि माझा जन्म बारामती तालुक्यातला आणि मी वाढलो इंदापूर तालुक्यात, तरी आम्ही जवळच आहे त्या. तर अशामधून पवार साहेब नेहमीच आमच्या फॅमिलीला पूर्वीपासून ओळखत होते. आणि त्यामुळे आपला एक ग्रामीण भागातला मुलगा येऊन पुण्यात करतोय, त्यांना फार विषय वाटला. त्यांनी माझ्या मिसेसची सुद्धा गप्पा मारल्या, कारण त्या विडीच्या धुमाळ असल्यामुळे आणि साहेबांच्या मामांचं गाव असल्यामुळं आम्ही कसे यायचो उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये, आंबे कसे पाडायचो, खायचो, अशा आठवणी. आम्हाला वाटत नव्हतं की ज्या व्यक्तीवर 8 दिवसापूर्वी हल्ला झालेला आहे, प्रचंड लोक चिंतित होते, अख्खे पोलीस कमिशनर पासून होते, हा माणूस सर्व विसरलेला होता. आणि मग त्यांनी नाटकाविषयी विचारलं. डॉक्टर मोहन आगाशे, माता नाना फडणवीस कोण करतोय रोल, तुम्ही सांगितलं माधवजी अभ्यंकर करतात, त्यांची भेट घालून दिली. आश्रम कोण करतोय, प्रकाश धोत्रे. डॉक्टर मोहन आगाशे काय करतात सध्या. मला त्यानंतर सांगितलं की आगाशेंना फोन लावा. मी आगाशेंना फोन लावला, डॉक्टर साहेब आलेले नाटक पाहिलं आणि ते विचारतायत तुम्ही कुठे. तर आगाशे सर म्हटले की नाही, मी इकडे काशीला आलोय शूटिंगला तिकडे. साहेबांना सांगितलं की मी नाही, ते काशीमध्ये आहेत, शूट करतायत तिकडे. तर एवढा जबाबी आणि विनोदी व्यक्ती आहेत साहेब. फोन दिल्या म्हटले की अशा काही तुम्ही भूमिका करता, कामं करता नाटकांमध्ये, त्याचं पाप फेडायला तुम्हाला काशीला जावं लागतं. तर त्यामुळे तुम्हाला काशीला जायची वेळ आली. असे किस्से घडतात. म्हणजे आम्हाला विषय होतो की हा माणूस सगळं विसरलेला आहे. आपण म्हणतो ना की मानवी म्हणतात की त्या माणसाची चूक झाली, त्यांना माफ करा, विसरतात. आणि ज्यावेळेस मी पाहिलं की व्यक्तीमध्ये कुठली अनाउन्समेंट नव्हती, थिएटरमध्ये साहेबांना आम्ही घेऊन गेलो आतमध्ये, त्यावेळेस अचानक साहेबांना पाहून अख्खं थिएटर हाऊसफुल होतं. कुठली अनाउन्समेंट न करता की पवार साहेब येत आहेत किंवा अख्खं थिएटर उभा राहिला. साहेब खुर्चीवर बसतोपर्यंत पूर्ण थिएटर उभा होतं आणि साहेबांचं टाळ्या वाजवून स्वागत करत होतं. एवढी आपुलकी प्रेम होते. आणि त्यावेळेस पोलीस कमिशनर साहेब आणि प्रतिभाताई काके होत्या, दोघेच होते, ज्यादा गुन्हे कर्नल संभाजी पाटील होते बरोबर. तर त्यावेळेस आम्हाला वाटलं, साहेब ते म्हटले की ते कमिशनर वगैरे म्हटले सध्या तब्येतीमुळे जास्त म्हणलं 15-20 अर्धा तास बसतील साहेब. पण मी पाहिलं की ज्या नाटक चालू झालं, साहेब हाताची घालून जे बघत होते नाटक, ते पूर्ण इंटरव्ह्यू पर्यंत अजिबात काही नाही, पिन ऑफ सायलेन्स मध्ये नाटक पाहत होते. कलाकारांना सुद्धा फार मोठा उत्साह होता. पवार साहेब पहिल्या लाईन मध्ये बसून बघतायत. इंटरव्ह्यूला आम्ही विचारलं, साहेब पाहायचं कंटिन्यू नाही, मी पाहणार आहे म्हटले पूर्ण. मग आम्ही म्हटलं साहेब आमची इच्छा होती कलाकारांची तुम्ही सत्कार करायचे. तर त्यावेळेस म्हटले की हे सर्व प्रेक्षक तिकीट काढून आलेले आहेत, तर तुम्ही सत्कार बित्कार मध्ये वेळ घालू नका, लगेच प्रयोग चालू करा, ते प्रेक्षक महत्वाचे. त्यांनी तो प्रयोग चालू केला. प्रयोग झाल्यानंतर सर्व कलाकारांशी बोलले, सत्कार केले, जुन्या आठवणी सांगितल्या कार्यक्रमामध्ये. काशीरामला परदेशी टूर मध्ये
पवारसाहेबांनी बाळासाहेब ठाकरेंनी कशा प्रकारे पाठवलं हे किस्से सांगितले. एवढा कलाप्रेमी व्यक्ती होता, त्यामुळे अनेक अशा आठवणी येत त्यामुळे घाशीरामच्या निर्मितीमध्ये. आणि अशा कलाकृती करण्याचा जो आनंद असतो तो घाशीराममधून मला मिळालेला. सर, असं कधी झालं का की एखाद्या प्रयोगाच्या दरम्यान तो प्रयोगच कॅन्सल करावा लागला काही कारण असतं, आणि असं झालं असेल तर तुम्ही ती सिच्युएशन कशी हँडल केली होती ते? नाही म्हणजे सामान्य प्रेक्षकांचं कलाकारावर कलेवर किती प्रेम असतं याचं एक उदाहरण म्हणजे आमचा चौफुला त्यावेळेस लावण्याचा कार्यक्रम सोलापूरमध्ये फार हिट होता. आणि एकदा मी स्वतः होतो त्यावेळेस पाहिलं की आमची बस सोलापूर टोल नाका होता सोलापूरच्या अगोदर, त्या टोल नाक्यावरच बंद पडली. त्यावेळेस एवढ्या ऍडव्हान्स बसेस नव्हत्या, जुन्या काहीतरी होत्या, आणि बस बंद पडल्यानंतर ती चालूच होत नव्हती पुढे जायला गेले. आणि इथं प्रेक्षक यायला सोडायला चालू झाली की आता चालू करायचं आहे. तर त्यावेळेस शेवटी अनाउन्समेंट करावं की बस अशा अडकली आहे आणि आम्ही आता प्रयत्न करतोय की गाड्या बघून बस येऊ शकत नाही, चालू होऊ शकत नाही, तर आम्ही वेगवेगळ्या गाड्यांमधून सीटचं, साऊंडचं, लाईट्स कलाकारांना आणतोय. तर त्यातल्या प्रेक्षकांनी गाड्या काढल्या आणि ते स्वतः आले तिथे टोल नाक्यावर, आणि त्यांनी आपल्या गाड्यांमधून कलाकारांना नेलं. काहींनी टेम्पो आणले छोटे, त्यातून सेटची वाहतूक केली, काहींनी लाईट्स नेल्या, आणि थोडा तास लेट झाला, कुठल्या आरडाओरडा न करता लोक मदतीला आले, सेट लावला आणि कार्यक्रम चालू झाला. अशा प्रकारे म्हणजे एक अनुभव असतो की चांगली कलाकृती असेल तर प्रेक्षक सुद्धा तुमच्या पाठीशी असतो. अशा अनेक घटना माझ्या आयुष्यात घडलेल्या आहेत. सर, आता तुम्ही इतकी सगळी नाटकं केलाय, तर ह्या सगळ्या नाटकांमध्ये असं कोणतं एखादं नाटक होतं का की तुम्हाला वाटलेलं की ते एवढं काय यशस्वी होणार नाही, पण त्याच नाटकाला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळालं, आणि त्यामागचं एखादं कारण? माझ्या यशस्वी नाटकामध्ये पती सगळे उचापती नाटक फार गाजलं. त्याचे मी हजारो प्रयोग केले, त्यामुळे निश्चितच फार कधीही कुठल्याही पिरियड मध्ये आवडणारे एव्हरग्रीन नाटक होतं. चेतन रवी, कुलदीप पवार यांना घेऊन केलेलं नाटक हे निश्चितच माझ्या एक अनेक निर्मितीमध्ये एक यशस्वी, व्यावसायिक यशस्वी असं नाटक आणि सर्वांना आवडेल असं नाटक होतं माझं. तर तुम्ही महिलांसाठी लावणी प्रदान कार्यक्रम सुरू केले, तर नेमकी ही कल्पना कशी सुचली तुम्हाला? नाही, ज्यावेळेस आमचा पांडुरंग चौफुला 1997 पासून प्रचंड जोरात सगळीकडे चालू होता, महिन्याला 30 दिवसात 25 ते 28 प्रयोग आम्ही करायचो. अशामध्ये अनेक महिला प्रेक्षक येत होत्या. 30-40% क्राऊड महिलांचा येत होता. अशा वेळेस मला वाटलं की महिलांना त्यांनी इच्छा व्यक्त केली, आम्हाला अजून आम्हाला एन्जॉय करायचं आहे, परंतु आम्हाला लिमिटेशन येतं, प्रेक्षक असतो. तर अशा वेळेस आमच्या लक्षात आलं की महिलांसाठी जर सेपरेट कार्यक्रम केला तर त्यांना पूर्ण या लावणी प्रदान कार्यक्रमाचा आनंद घेता येईल, म्हणून आम्ही त्याची सुरुवात केली. पहिला लावणी प्रदान कार्यक्रम आम्ही सोलापूरमध्ये केला, आणि मला आठवतो यातील किस्सा की आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांना बरेच दिवस झालं चौफुला पाहायचा होता, परंतु त्यांची वेळ ऍडजस्ट होत नव्हती. आणि ज्या दिवशी वेळ ऍडजस्ट झाली त्या दिवशी नेमका महिलांसाठी कार्यक्रम होता हुतात्मा मंदिरला आपल्या सोलापूरमध्ये, परंतु साहेबांना तर यायचंच होतं. आणि तो किस्सा आणि तो व्हिडिओ सुद्धा माझ्याकडे अजून आहे की आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी महिलांमध्ये डिस्टर्ब न करता महिलांना एन्जॉय करून द्या, स्वतः विंगेत बसून हा कार्यक्रम पाहिला आणि त्यांनी तो एन्जॉय केला. त्यामुळे निश्चितच या अशा प्रकारे लावणीला महिलांची सुरुवात आम्ही केली. आजकाल ते प्रचंड प्रतिसाद महिलाही देत आहेत. सर, आजकाल लावणीला फक्त ग्लॅमर आणि एंटरटेनमेंटच्या चौकटीत पाहिलं जातं, तर तुमच्या मते लावणीचं सांस्कृतिक महत्व काय आहे नक्की? नाही, लावणी निश्चितच फार मोठी आहे, महाराष्ट्राच्या लोककलेतली मुख्य घटक आहे. याचं आपण पावित्र्य जपलं पाहिजे असं मला वाटतं. ज्यावेळेस आम्ही चौफुला सादर केला तर त्यावेळेस आम्ही नेहमी सांगायचो की आपण सपत्नीक आपण लावणी पाहू शकतो, कोणालाही त्यात असलेली काही वाटणार नाही. डॉक्टर, इंजिनियर, प्रोफेसर अशा महिला कलावंत म्हणजे आमची गायिका असेल, जे डॉक्टर असायचे, नृत्यांगना, प्रोफेसर असायचे, असे एज्युकेटेड महिलांनी सादर केलेला पांडुरंग निर्मित चौफुला होता. की आमच्या कन्सेप्ट मध्ये कुठल्या कलाकाराला महत्व नव्हतं तर त्या कलेला महत्व होतं. तर त्यामुळे लावणीचं फार मोठं स्थान आहे, फार मोठं पावित्र्य आहे, महाराष्ट्राची लोककला आहे.
त्याबद्दल फार जगामध्ये आदर आहे, तर तो आपण जपला पाहिजे असं मला निश्चित वाटतं. सर, तुम्हाला स्वतःला लावणी असू दे, लोककला असू देत किंवा मराठी चित्रपट, नाटक सगळ्यातलाच अनुभव आहे. तर आता तुम्हाला तुमच्याकडून मला मराठी सिनेमांबद्दलच जाणून घ्यायला आवडेल जास्त करून. आणि त्यातलाच एक महत्वाचा प्रश्न म्हणजे की असं म्हणतात की मराठी सिनेमा नक्की मागे पडतोय की त्याला पाडलं जातंय मागे, तुम्हाला काय वाटतंय? नाही, निश्चितच किती लोकांनी प्रयत्न केला मराठी सिनेमाला मागे पाडायचा, तर मराठी सिनेमा मागे पडू शकत नाही. कारण मराठीमध्ये जितक्या प्रकारे साहित्य आहे, मराठीमध्ये लिखाण आहे, तेवढं लिखाण कुठेच नाहीये. आणि एक नवीन नवीन टेक्निशियन, दिग्दर्शक, तरुण वर्ग आपल्याकडे आहे, जो एक चांगल्या मराठी साहित्याचा चित्रपटात रूपांतर करतोय, वेगवेगळे विषय हाताळतोय. त्यामुळं निश्चित संपवण्याचा प्रयत्न करणार. कॉम्पिटिशन आहे, रिजनल लँग्वेज मध्ये आहे. हिंदी चित्रपट हा आपला अतिशय जवळचा शत्रू आहे. तरुण वर्ग आपल्याकडे खुश झाला पाहिजे, मराठी चित्रपट त्यांनी पाहिले पाहिजे. परंतु किती प्रयत्न केला तर मराठी चित्रपट संपणार नाही, तो वाढतच राहणार. पण सर, इतकं सगळं असताना पण अशी कोणती समस्या आहे की थोडं फार का होईना पण मराठी चित्रपट मागेच पडला जातो? प्रामुख्याने मराठी चित्रपट हा प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाही, हे मला प्रमुख कारण वाटतं. याचं कारण आहे मराठी वितरण व्यवस्था, मराठीतील चित्रपटगृहांची कमी असलेली संख्या, यामुळे हा प्रॉब्लेम आहे. परंतु तो प्रॉब्लेम जर सॉल्व्ह केला तर मराठी अनेक चांगले चित्रपट बनतात. जवळजवळ आपण म्हटलं ना 200 चित्रपट तयार होतात, त्यातले 100 ते 150 चित्रपट सेन्सॉर पर्यंत जातात, 100 चित्रपट रिलीज होतात. परंतु त्यातले 80 चित्रपट हे आलेले कळ समजत नाही किंवा लोकांपर्यंत पोहोचत नाही, तर ते पोहोचवले पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे वितरण, प्रदर्शन आणि वितरण हे फार महत्वाचं आहे असं मला वाटतं. तर सर, दर्जा तर वाढतोय मराठी चित्रपटाचा, पण अपेक्षेपेक्षा जास्त व्यवसायच होत नाहीये त्याचा. मग त्यामागचं काही कारण असेल? नाही, व्यवसाय पाहिलं तर आता आपण पाहिलं देऊळबंद 100 कोटीचा व्यवसाय केला. व्यवसाय होऊ शकतो. दर्जेदार तुमची कथा असेल, उत्कृष्ट त्याचं मार्केटिंग असेल, पब्लिसिटी असेल, मिळणारी थिएटरची संख्या चांगली असेल, तर लोकांना प्रेक्षकांना चित्रपट मराठी पाहायचा आहे आणि प्रेक्षक सुद्धा येतो. यासाठी चांगला चित्रपट बनवणे, पब्लिसिटीसाठी तुम्ही बजेट ठेवणे, आणि आता जो प्रॉब्लेम आपल्याकडे कमी आहे की थिएटरची संख्या कमी आहे, ती वाढवणे. त्याच्यानंतर निश्चितच मराठी चित्रपट हा यशस्वी होणार. प्रत्येक निर्मात्याला प्रत्येक त्याच्या निर्मितीच्या मूल्याप्रमाणे त्याचा शेअर मिळेल असं मला वाटतं. सर, आता सध्या तरी डिजिटल एरा चालू आहे, तर त्यामध्ये OTT मुळे आणि किंवा डिजिटल प्लॅटफॉर्म्समुळे मराठी सिनेमांना फायदा झाला की त्याचं नुकसान झालं? नाही, तसं आपल्याला फायदाही म्हणता येणार नाही, नुकसानही म्हणता येणार नाही. निश्चितच मराठी सिनेमा फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित होता, कारण आपण फक्त सॅटेलाइट किंवा OTT मार्फत करत होतो. परंतु सॅटेलाइट राईट्स विकले गेले नाही तर आपलं माध्यम नाहीये. OTTचा एक फायदा झाला की साता समुद्रापलीकडे लोक कुठेही बसून आपले एखादी मराठी कलाकृती आवडती पाहू शकतात. आणि नुकसान कसं म्हणणार नाही, कारण ज्यांना पाहायचे थिएटरमध्ये पाहायचं आहे ते थिएटरमध्येच पाहतात. थोडं थिएटरवाल्यांचा त्याला हे असेल की मराठी OTT मुळे थिएट्रिकल लोक कमी येतात. परंतु मराठी प्रेक्षक असा की ज्यांना थिएटरमध्ये चित्रपट पाहायचा आहे तो थिएटरमध्येच पाहणार. ज्यांना OTT थिएटरमध्ये येणं शक्य नाही त्यांना OTT मध्ये ते पाहू शकतात. त्यामुळे OTTचा तसा फार मोठं OTT मुळे नुकसान झालं असं आपल्याला म्हणता येणार नाही. बरं सर, आज एखादा कलाकार असू दे किंवा म्हणजे अभिनेता, अभिनेत्री किंवा नवीन निर्माता तुमच्याकडे आला, तर तुम्ही मराठी इंडस्ट्रीमध्ये त्याला टिकून राहण्यासाठी कोणता एखादा सल्ला द्या? यासाठी निर्मात्यांनी निश्चितच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळासाठी संपर्क साधला पाहिजे. आम्ही त्यांना विनामूल्य असं सर्व गोष्टीचं मार्गदर्शन करतो. निर्मितीबद्दलची सर्व माहिती असलेली पुस्तिका, म्हणजे अनुदान कशा प्रकारे मिळतं, त्यात काय क्रायटेरिया आहे, थिएट्रिकल रिलीज कसं करू शकता, हे सर्व मार्गदर्शन महामंडळातर्फे देतो. त्यामुळे निर्मात्यांनी वेगवेगळ्या आम्ही आयोजित केलेल्या कार्यशाळा असतील, निर्माता म्हणून येताना आपण त्यात पूर्ण सहभाग असावा असं मला वाटतं. त्याचबरोबर जे कलावंत आहेत, टेक्निशियन आहेत, ज्यांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये करिअर करायचंय मराठी चित्रपटसृष्टीमध्ये, त्यांनी निश्चितच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा सभासद होणं गरजेचं आहे. आपल्यासाठी बऱ्याच गोष्टी आमच्याकडे आहेत, मार्गदर्शन आहे, आपली फसवणूक होणार नाही याबद्दल बऱ्याच गोष्टी आहेत, तर त्या आपण जाणून घेतल्या पाहिजेत.
तसेच रंगभूमीवर ज्यांना काम करायचं आहे, ज्यांना नाटकामध्ये काम करायचंय, त्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आमचे महाराष्ट्रभर काम करते. मराठी लावणी असेल किंवा लोककला असेल त्यासाठी मराठी रंगभूमी निर्माता महासंघ पुण्यामध्ये काम करतो, तर मुंबईमध्ये व्यावसायिक लावणी निर्माता संघ काम करतो. अशा संस्था आहेत ज्यांच्या मध्ये आपण भेटलं पाहिजे, इन्व्हॉल्व झालं पाहिजे असं मला वाटतं. मग तुम्ही लावणी कलावंत असाल, तुम्ही नाट्य कलावंत असाल, तुम्ही लोककलावंत असाल किंवा तुम्ही चित्रपटसृष्टीमध्ये चित्रपटात काम करणारे कलावंत असाल, यांनी अशा प्रकारे जर या संघटनेशी संपर्क साधला. मध्यंतरीच्या काळामध्ये मला नेहमी वाटायचं की नेहमी आपण शासनाकडे मदत मागतो. मदत मागत असताना शासन आपल्याकडे कुठलंही आपलं एकत्रीकरण नाहीये. कारण कलेचे एवढे प्रकार सांगतात की ते म्हणतात की आम्ही कोणाला मदत करू, कलावंत किती आहेत. प्रामुख्याने कोविड पासून मी यावर काम केलेलं आहे आणि जवळजवळ 12 लाख कलावंत मी आता एकत्र केलेले आहेत. महाकला मंडळाच्या माध्यमातून 132 संघटना ज्या स्टेजवर, रंगभूमीवर किंवा पडद्यावर काम करतात अशा कलाशी निगडीत आहेत. त्यात ढोलकीवाले असतील, तुतारेवाले असतील, बँडवाले असतील, बँजोवाले असतील, वाघ्या मुरळी, गोंधळी, हे कला प्रकार करणारे कलावंत असतील, ते नाटकात काम करणारे कलावंत, चित्रपटात काम करणारे कलावंत, अशा वेगवेगळ्या कलाकारांच्या संघटना आहेत. तो त्यांचा मी डाटा एकत्र केला. जवळजवळ 12 लाख कलाकार आहेत. त्यात कोणी फोटोग्राफी करणार असतील, व्हिडिओ शूटिंग करणार असेल, नृत्य कलावंत असतात, याचे सर्व कला प्रकार केले, वाजवणारे केले, तमाशामधील कलावंत असतील, कला केंद्रामध्ये असतील, आपण कलापथक कोल्हापूरचे त्यातील कलावंत असतील, आपण कोकणातील पहिले दशावतारी करणार असतील, विदर्भातले झाडीपट्टीतले कलावंत असतील, हे सर्व कलाकार एकत्रित केल्यानंतर जवळजवळ 10 ते 12 लाख त्यांची संख्या आहे. आपण पाहिलं अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे चित्रपटात काम करणारे जवळजवळ 70,000 कलावंत आमच्या संस्थेमध्ये रजिस्टर आहेत. नाट्य परिषदेमध्ये 30 ते 35,000 कलावंत आहेत. अशा सर्व 125 संघटनांचे कलाकारांचे महाकला मंडळ म्हणून आम्ही स्थापना केली. आणि कलाकार जर एकत्र आले तरच भविष्यात त्यांचा जो प्रामुख्याने मुख्य उद्देश आहे कलाकारांचा, की आमचं काम आहे, आम्हाला महाकला मंडळाच्या माध्यमातून कामगार कल्याण मंडळाप्रमाणे कलावंत कल्याण मंडळ असं एक वेगळं महामंडळ तयार व्हावं, ज्याला पूर्ण एक कॅबिनेट दर्जा असावा त्या महामंडळामध्ये. आणि या महामंडळामधून प्रामुख्याने कलावंतांचे प्रॉब्लेम, कलावंतांचे 3 महत्वाचे प्रॉब्लेम आहेत की त्यांना कुठेतरी त्यांचं आरोग्य, त्यांचं राहणीमान म्हणजे त्यांना राहण्याचं घर आणि त्यांना व्यावसायिक काहीतरी स्टॅबिलिटी. कारण कलावंत फक्त कलेवर जगू शकत नाही, तर त्याला इतर सुद्धा गोष्टींची मदत पाहिजे असं मला नेहमीच वाटतं. त्यामुळे कलावंतांना 3 गोष्टीमध्ये स्टेबल करणं हे आमचा मुख्य उद्देश आहे. आणि पुढील 5 वर्षात निश्चितच प्रत्येक कलाकाराला एक स्वतःचं घर असावं, त्याचा आयुर्वेद विमा किंवा त्याचं मेडिक्लेम किंवा त्याचा औषधशाला शासनाने करावं, त्याचं मेडिक्लेम व्हावं आणि त्याला कुठला तरी कलेबरोबर एक व्यवसाय करता यावा. अशा गोष्टी कशा करता येतील हे आम्ही या महाकला मंडळाच्या माध्यमातून भविष्यात करणार आहोत. सर, आजच्या राजकारणामध्ये कला किंवा संस्कृती असू दे, त्याला पुरेसं महत्व मिळतंय का? म्हणजे जसं की विधिमंडळ झालं, विधान परिषद झाले, त्याच्यामध्ये कलाकारांना पुरेसं प्रतिनिधित्व मिळतंय का? तुम्हाला काय वाटतं यावर? नाही, निश्चितच भारतीय राज्यघटनेने विधिमंडळाचे आपण केंद्रात पाहिजे लोकसभा, राज्यसभा असेल किंवा राज्यामध्ये पाहिजे असेल तर विधानसभा, विधान परिषद, या समाजातील वेगवेगळ्या घटकांना प्रतिनिधित्व करता यावं म्हणून तरतूद केलेली आहे. पूर्वी या तरतुदीप्रमाणे त्या क्षेत्रातील लोकांची निवड व्हायची. आज पाहिलं तर राज्यपाल नियुक्त आमदार असतील, हे कला, क्रीडा, साहित्य यातून निवडले जायचे. आणि खरोखर ज्या व्यक्ती 30-40 वर्ष इंडस्ट्रीमध्ये त्या क्षेत्रात काम करत असेल आणि कलाकारांप्रती त्यांची प्रामाणिक तळमळ असेल, तर अशा लोकांना याच्यावर निवडलं जायचं. आजकाल थोडं त्यात राजकारण आलंय असं मला वाटतं. प्रत्येक राजकीय पक्ष आपल्यातील असंतुष्ट काही लोकांना त्याच्यावर निवडतो आणि खरोखरच कला क्षेत्राशी निगडीत असलेले रिझर्वेशन हे इतर क्षेत्रांच्या घुसखोरीमुळं ते आमच्यावर लादलं जातं आणि त्यामुळे आमचे जे प्रॉब्लेम आहेत कलावंतांचे ते तिथे मांडले जात नाही. तर निश्चितच अशा ठिकाणी जे खरोखरच कलाकारांची काम करतात
कलावंतांसाठी काम करतात, जे साहित्यिक आहे, ज्या ज्या गोष्टीसाठी रिझर्वेशन आहे किंवा नेमणूक आहे त्या व्यक्तींची निवड व्हावी असं मला नेहमीच वाटतं. आणि त्या अशा व्यक्तींची निवड झाली तर खरोखरच कलाकारांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील असं मला वाटतं. तर सर शेवटच्या भागामध्ये आपण थोडं फ्युचरवाले प्रश्न पाहूया, जसं की एआय. तर एआय मुळे तुम्हाला काय वाटतं, की कलाकारांच्या संधी वाढतील की कलाकारांच्या संधी कमी होतील? नाही, आता हे असं माध्यम आहे की तुम्ही कशा प्रकारे त्याचा वापर करताय. तुम्ही जर चांगल्या प्रकारे त्याला व्यवस्थित विचारपूर्वक वापर केला तर ते उपयोगी आहे. परंतु तुम्ही जर ते समजूनच घेतलं नाही माध्यम तर निश्चितच भविष्यात त्या गोष्टीचा आपल्याला फटका सुद्धा बसणार आहे. हे आहे एक प्रकारचा भविष्यात कॉम्पिटिटर सुद्धा होणार आहे किंवा एक प्रकारे त्याच्या माध्यमातून आपण आपल्या फायद्याचं किंवा आपल्या प्रगतीसाठी त्याला उपयोगी करू शकतो. त्यामुळे आपण कसा वापर करतोय हे याच्यावर अवलंबून आहे आणि ते समजून घेणं हे गरजेचं आहे असं मला वाटतं. तर सर आता आपल्याला एक गेम खेळायचा आहे, रॅपिड फायर नाव आहे. तर तुमच्या मनात जे उत्तर पहिलं येईल ना ते सांगून टाकायचं एका शब्दामध्ये. जसं की मराठी सिनेमा एका शब्दात. मातीतला सिनेमा. थिएटर की ओटीटी? निश्चितच थिएटर. सिनेमा की नाटक? निश्चितच नाटक. नाटक की लावणी? नाटक आणि लावणीमध्ये प्रामुख्याने लावणी. सर्वात मजेशीर कलाकार? माझ्या आयुष्यात झालेलं मजेशीर कलाकार म्हणजे चेतनजी धुळे आमचे. अतिशय कॉमेडी आणि हसतमुख असताना मजेशीर कलाकार चेतन. सर्वात शिस्तप्रिय कलाकार? मी पाहिलेलं जवळून निश्चितच अशोक मामा सराफ. शिस्तप्रिय जे आदरणीय व्यक्तिमत्व असतं असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे अशोक सराफ. एक नाटक? अर्थात घाशीराम कोतवाल. एक सिनेमा? जाऊ तिथे कहू. एक लावणीचा कार्यक्रम? पांडव निर्मित चौफुला. आणि सर आज 10 वर्षांनी, आता पुढे 10 वर्षांनी लोक जेव्हा हा पॉडकास्ट पाहतील तेव्हा तुम्हाला काय वाटतं की मराठी सिनेमा कोणत्या उंचीवर तोपर्यंत पोहोचला असेल? नाही, निश्चितच मला खात्री आहे की ज्या प्रकारे आपण मराठी सिनेमा किंवा आपला नॅशनल सिनेमा म्हणतो किंवा आंतरराष्ट्रीय सिनेमाबाबत बोलतो, अशा सर्व गोष्टीमध्ये आता आपण कॉम्पिटिशन मध्ये आहोत, शिकत आहोत. आणि पुढील 10 वर्षानंतर जेव्हा आपण पाहिलं तर मला जी आता अपेक्षा आहे की मराठी सिनेमा अतिशय उच्च ठिकाणी पोहोचलेला असेल. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याकडे नाविन्य आहे, तेवढ्या नवीन येणाऱ्या तंत्रज्ञानाशी सामना करण्याची आपली नवी पिढी तयार आहे. त्यामुळे मराठी सिनेमा अतिशय वेगळ्या स्थानी, उच्च स्थानी आणि कमर्शियली, व्यावसायिक आणि म्हणजे विचारांनी सुद्धा एक आदर्श असा सिनेमा, मराठी सिनेमा आपल्याला 10 वर्षांनी दिसेल असं मला वाटतं. तर सर तुम्ही लावणी, चित्रपट, रंगभूमी या तिन्ही गोष्टींमध्ये आणि कला आणि संस्कृती या सगळ्या क्षेत्रांमधला जो काही तुमचा अनुभव, संघर्ष, तुम्हाला जे आतापर्यंत आलेले आव्हान आहेत ती तुम्ही आमच्यासोबत शेअर केलात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे आम्हाला किस्से सांगितले, अगदी ते चित्रपटातले असू देत किंवा लावणी संदर्भातले असू देत, ते नक्कीच आम्हा सर्वांना एक प्रेरणा देऊन गेलेत. आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी इंडिया लीडर तर्फे तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. निश्चितच आज इंडिया लीडरच्या माध्यमातून मला माझे विचार मांडण्याची आपण संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे आणि इंडिया लीडरच्या सर्व संचालक आणि सर्व स्टाफचे मनपूर्वक आभार मानतो की आज या माध्यमातून मराठी रंगभूमी आणि मराठी चित्रपटसृष्टीसाठी माझ्या आपण लोकांपर्यंत धन्यवाद. थँक्यू. तर प्रेक्षकांनो, हा संवाद तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच दर्जेदार, सखोल आणि निर्भीड मुलाखतीसाठी इंडिया लीडरला सबस्क्राईब करायला विसरू नका.